या शुभरात्री तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद असो। तुमच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी, आरोग्य नांदो। चंद्रासारखे तुमचे जीवन तेजमय व्हावे हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर 6 ऑक्टोबरला आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे। हिंदू पंचांगानुसार आपल्याला अश्विन महिन्यातल्या पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 वाजता सुरू होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर म्हणजे मंगळवार तर सकाळी 9:16 वाजेपर्यंत असणार आहे। तर आपल्याला उदय तिथीनुसार 6 ऑक्टोबर रोजी आपल्याला हे कोजागिरी पौर्णिमा जे आहे ते आपल्याला साजरी करायची आहे। त्यालाच आपल्याला शरद पौर्णिमाचा उत्सव असंही म्हटलं जातं। बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असतं तर कोजागिरी पौर्णिमा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। नवरात्रीनंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा असते म्हणजे शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। या पौर्णिमेच्या दिवशी आपण बघा दुधामध्ये चंद्र पाहून आपण ते दूध पिलं जातं। तर या दिवसाचे खूप महत्त्व तर असतं। तर आपल्याला या दिवशी आपल्याला सेवाही करायची आहे। बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी ही संधी वर्षातूनच एकदा येते। त्यामुळे आपण ही जी काही पूजा आहे किंवा सेवा आहे पूजा मांडणी आहे तर ती छान अशी करायची आहे। बघा आपल्याला 6 तारखेलाच रात्री म्हणजे बघा सोमवारी 6 तारखेला सोमवार येतो तर सोमवारी रात्री 12 वाजता आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे। तर तुम्ही जेव्हा कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी आपल्याला रात्री आपण 12च्या आधीच तुम्ही पूजा मांडणी करून नंतर आपण सेवेला लागायचं आहे। बघा त्या दिवशी नक्कीच सेवा करायची आहे। कोजागिरीची पूजा ही देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी साजरी केली जाणारी आहे। त्यामुळे अत्यंत पवित्र पूजा आणि या दिवशी बघा लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते। त्यामुळे घरामध्ये स्वच्छता, प्रकाश, जागरण असते। तेव्हा आपल्याला त्या घरामध्ये सुख, संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होतं। बघा अश्विन महिन्यामधली ही पौर्णिमा आहे त्याच्यामुळे अत्यंत साधारण महत्त्व आहे। त्यामुळे नक्कीच आपल्याला ही सेवा आपल्याला करायची आहे। वर्षातून एकदाच येते त्यामुळे ही संधीचं सोनं करायचं आहे आपल्याला। त्याच्यामुळे आपली ही सेवा नक्कीच करायची आहे। तर आपल्याला त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीची मांडणी आहे तर ती मांडणी करायची आहे। बघा एका पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती लाल वस्त्र किंवा पांढरे वस्त्र घ्यायचे आहे। शक्यतो पांढरं वस्त्र घ्या कारण ते शुक्राशी आणि चंद्राशी संबंधित आहे। तर ते पांढरे वस्त्र अंतरायचं आहे। तर ते बघा त्यावर काय करायचं तर 2 विड्याचे पानावर सुपारी ठेवून लक्ष्मीचे प्रतीक म्हणून स्थापित करायचं आहे। तर नंतर तांदळाची रास करायची आहे तर ते चंद्र म्हणून आपण ठेवायचे आहे। त्यानंतर तांदळाची एक रास करायची आहे त्यावर आपल्याला तांब्या ठेवायचा आहे आणि त्याच्यावर पाणी भरून आपण डहाळे ठेवायचं आहे। ते इंद्राचं प्रतीक असतं आणि चंद्राचं प्रतीक ते तुम्हाला सांगितलं की चंद्राचा असं गोल रास करायचा आहे आणि ते चंद्राचं प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा करायची आहे। बघा लक्ष्मी, कुबेर आणि इंद्रदेव आपल्याला जेव्हा आपल्या पृथ्वीवर भ्रमण करत असतात त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला ही पूजा मांडणी त्या दिवशी करायची आहे। अगदी सोपी पद्धतीने आहे। तर तुम्ही 12च्या आधी ही पूजा मांडणी करून ठेवायची आहे। त्यानंतर आपण सेवेला लागायचं आहे। बघा 12 ते 12:30 आपली ही सेवा खूप छान होते आहे। तर आपल्याला रात्री ही सेवा 12च्या नंतरच करायची आहे। तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे ते आता सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला स्वामी समर्थाची 11 माळ करायची आहे किंवा 1 माळ केली तरी चालतं। लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे 1 माळ करायचे आहे। कुबेर मंत्र 1 माळ करायचे आहे। पण श्री सूक्तम हे आपल्याला 16 वेळेस करायचं आहे। बघा नक्कीच श्री सूक्तम करायचं आहे ते पण 16 वेळेस। व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस करायचं आहे। तर तुम्ही गीतेचा अध्याय 13वा अध्याय करायचा आहे। जर तुम्हाला गीतेचा अध्याय जमला तर करा नाही तर नाही केलं तरी चालतं। पण हे मंत्र स्तोत्र आपल्याला त्या दिवशी नक्कीच करायचं आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा नक्कीच करायचं आहे। त्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे। बघा आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा नक्कीच आपल्याला कोजागिरी पौर्णिमा केलेले अगदी आपल्याला लक्ष्मीचे आशीर्वाद मिळत असतात। त्याच्यामुळे आपण ही सेवा नक्कीच करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेला बघा चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्याच्या प्रकाशात अमृत वर्षाव असतो। त्यामुळे आपण त्या दिवशी रात्री काय करायचे तर आपल्या दूध आपण जेव्हा दूध बनवतो म्हणजे मसाला दूध बनवतो त्यामध्ये आपण चंद्र पाहायचा असतो तर ते नैवेद्य म्हणून ते ठेवायचं आहे। तर बघा त्याच्यामध्ये तुळशीपत्र नक्कीच टाकायचं आहे। ते दुधाचा म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे। बघा रात्री न झोपता ते जागरण करायचं आहे। ही सेवा नक्कीच करायचं आहे। चंद्राच्या अमृत वर्षाचा अनुभव घेण्याची ही नक्कीच तो दिवस असतो
त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा नक्कीच त्या दिवशी करायची आहे। आपल्या माता लक्ष्मी आणि कुबेरांना प्रार्थना करून आपण आशीर्वाद घ्यायचे आहेत। बघा आपल्या घरामध्ये सौभाग्य समृद्धी आणतात आणि या कारणास्तव आपण कोजागिरीची पूजा हे फक्त धार्मिक विधी नाही तर आपल्या घरातील संस्कार स्वच्छता आणि आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा मार्ग मानला जातो। म्हणून लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी घरातील प्रत्येक सदस्याने पूजा विधी पवित्र मानणे आणि ही पूजा विधी करायची आहे आणि आपल्याला अखंड आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते। त्याच्यामुळे आपण कोजागिरी पौर्णिमेला छान पूजा मांडणी करून आपण हे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा नक्कीच करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेला साक्षात लक्ष्मी आपल्या पृथ्वीवर भ्रमण करत असते। इंद्रदेव भ्रमण करत असतात म्हणजे कुबेर लक्ष्मी ही पण भ्रमण करत असतात, त्यामुळे खूप जागृत असतात। त्याच्यामुळे ह्या पण ज्या दिवशी 12पर्यंत जागरण 12:30पर्यंत जागरण करून आपण ह्या सर्व सेवा करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी। ही नक्की सेवा तुम्ही करा, ही सेवा नक्की चुकवू नका, कारण वर्षातून एकदाच ही संधी आहे, त्यामुळे चुकवू नका। तर अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे। आपण जी काही पूजा मांडणी केली आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं असतं। म्हणजे काय तर त्याची आपण जी काही विड्याची पानं घेतली, आंब्याचे डहाळे घेतले आहेत तर ते जे काय आहे ते निर्मला टाकायचं आहे। जे फुलं आहेत ते निर्मला टाकायचं आहे, त्यातलं पाणी जे आहे ते झाडांना टाकायचं आहे आणि नंतर जे काही आपण सुपारी घेतलेली आहे लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण सुपारी घेतलेली आहे तर ते सुपारी आपण दिवाळीमध्ये वापरायची आहे। ती सुपारी आपण दिवाळीत पण आपण वापरू शकतो। त्यानंतर आपलं दिवाळीनंतर जी काही लक्ष्मी पूजन होतं दिवाळीमध्ये तर त्याच्यानंतर आपण ती सुपारी जी आहे तर ती आपल्या तिजोरीत ठेवायची आहे। बघा ती तिजोरीतच ठेवायची, स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे, तर जेणेकरून ते पुढच्या वर्षी आपण बघा पुढच्या वर्षी ती कोजागिरी पौर्णिमा येईल किंवा आपली दिवाळी येईल तर त्याच्या आधी आपण ही सुपारी ही आपल्याला विसर्जित करायची आहे। नवीन सुपारीचा आपल्याला त्याच्यावर सेवा करायची आहे, तर ती सुपारी आपल्या तिजोरीत ठेवायची आहे। तर या सुपारीचा आपण नंतर पूजेसाठी पण यूज करू शकतो, वापरू शकतो आपण, पण ते सुपारी आपल्याला नंतर आपण तिजोरीत ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा मांडणी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा कोणतीही सेवा चुकवायची नाही। हे सर्व सेवा जी काही सांगितलं ते नक्कीच करायचे आहेत आणि ही सेवा करून आपण लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्या कुटुंबासाठी सगळ्यांनी करायचे आहे। जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर करता येणार नाही। तर बघा जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही दुसऱ्या कुणाकडून घरामध्ये कुणी असेल दुसरी त्यांच्या हातून ही मांडणी करून घ्यायची आणि सेवाही करून घ्यायच्यात। तर तुम्हाला मासिक धर्म असेल महिलांना तर तुम्ही मनातल्या मनात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लक्ष्मी स्तोत्र मंत्र आपण म्हणू शकतो। फक्त पूजा मांडणे आपण काही करू शकत नाहीत, फक्त आपण तुम्ही मंत्र स्तोत्र मनातल्या मनात म्हणू शकता। तर ही सेवा नक्की आवर्जून आपल्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओला नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।